नाणेघाट या सगळ्या परिसरामध्ये काम करत असताना एक गोष्ट जाणवली की लोकांना अडचणीची आणि मदतीची गरज होती, ती मी करत आलो. राजकीय दृष्ट्या बघायला झालं पाटील साहेब की खूप बदल म्हणजे खूप घडामोडी घडत होत्या खरं तर शिरूरमध्ये निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीपासूनच. तुम्ही पक्षाकडे तिकीट मागणं, मग नंतर त्याच्यानंतर तुम्हाला पक्ष बदलावा लागणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय वाटते, या सगळ्या गोष्टी कशा बघितल्या जाव्यात? कसं आहे, लोकांचा गैरसमज आहे. पक्षाकडं म्हणजे एकनाथभाई शिंदे यांच्याबरोबर असल्यामुळं त्यांच्याकडं तिकीट मागणं, किंबहुना त्यांनी सांगितलं की तुम्ही लढायची तयारी करा, तुम्ही 5 वर्ष लोकांची कामं केलीत, लोकांमध्ये राहिलात, त्यामुळं तुम्ही लढायची तयारी करा. मग एकनाथभाई शिंदे असतील, देवेंद्रजी असतील आणि अजितदादा असतील, या तिघांनी बसून ठरवलं की इथून शिवाजी आढळराव यांनाच महायुतीमधून तिकीट देऊन उमेदवारी द्यायची. माझा आग्रह नव्हता, पण महायुतीने ठरवलं की इथं तुल्यबळ उमेदवार म्हणून शिवाजी आढळरावांना तिकीट द्यावी, त्यांना उमेदवारी द्यावी. एकनाथभाई शिंदे यांनी सांगितलं की मला खूप प्रयत्न केले, पण ही जागा आपल्या वाट्याला येत नसल्यामुळं माझी परवानगी आहे, तुम्ही तिथं जाऊन तिकीट घ्यावी आणि लढवावी. मला एक आठवत आहे, म्हणजे गेल्या वेळेस महाराष्ट्रात जेव्हा 2019 ते 22 महाविकास आघाडीचं सरकार होतं, तुम्ही दोघंही एकाच बाजूला होतात, तुम्ही दोघंही एकाच म्हणजे एकाच आघाडीचे तुम्ही घटक होतात. तेव्हा वारंवार आम्हाला शिरूरमधनं खटके पडल्याचे आम्हाला तिथे साधारणपणे एक बातम्या येत असत. रस्त्याच्या कामांवरनं, नाशिक मुंबईच्या कामांवरनं आम्हाला अनेकदा ह्या गोष्टी ऐकायला मिळायच्या. बैलगाड्या शर्यतीवरनं तुम्ही एकाच बाजूला असताना, तुम्ही आणि सध्याचे खासदार, तेव्हापासूनच हा आपण म्हणू शकतो महाविकास आघाडी, तेव्हापासूनच तुम्ही आपण म्हणू शकतो का ही ठिणगी तेव्हाच पडलेली होती? हो, साहजिक आहे. मला आठवते की हा जो बायपास आहे खेड सिन्नर, हा 1800 ते 2000 कोटी रुपयापर्यंतचा बायपास जो गेला आहे, त्याच्यासाठी मी आज नाही 2008 सालापासून काँग्रेसचे मंत्री, केंद्रीय मंत्री, काँग्रेसचं सरकार असताना त्यांच्याशी संघर्ष केला, भांडून या रस्त्यासाठी प्रोजेक्टला मंजुरी मिळाली. आणि 5 वर्ष झगडल्यानंतर DPR तयार करणं, टेंडर काढणं, लोकांच्या समजुती काढणं, जागा भूसंपादन, ह्या सगळे विषय संपल्यानंतर कामं चालू झाली. दुर्दैवानं माझा पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर कामं पूर्णतः येण्याच्या टप्प्यात ही कामं मी मंजूर केली, माझ्या काळात पूर्ण झाली, असा गवगवा किंवा अशा प्रकारच्या लोकांची दिशाभूल करण्याचं त्यांनी केलं. मुळात माझ्या समोरचा उमेदवार हा अभिनय, नाट्य क्षेत्रातला असल्यामुळं आपण न केलेल्या कामाचा, विकास कामाचा अनुभव, अभिनय करण्याच्या प्रयत्नातून त्यांनी लोकांना भासवलं. पण याची खूप चर्चा झाली, म्हणजे अभिनेता आहे, त्यांनी वारंवार त्या गोष्टीला खूप पर्सनली पण घेतलं की मी अभिनेता आहे म्हणून माझ्यावरती टीका केली जाते, अभिनेत्यांनी येऊ नये का राजकारणात? नाही, अभिनेता आहे वगैरे नाही विषय, त्याच्याबद्दल टीका होण्याचं काही कारण नाही. अभिनेत्याने नेत्याची भूमिका स्वीकारल्या असताना नेत्याची भूमिका पार पाडावी. अभिनेत्यानं नेता होणं म्हणजे याच्यात आमचे काही कोणाचा आक्षेप नव्हता, परंतु अभिनय क्षेत्र सोडून मी पुन्हा मतदारसंघाच्या जनतेच्या कामाला लागेल असं आश्वासनं देऊन सुद्धा मतदारसंघाकडे दुर्लक्ष करून नवीन नवीन मालिका, नवीन नवीन पिक्चर काढणं आणि मतदारसंघाकडे साफ दुर्लक्ष करणं, हे मोठ्या प्रमाणात लोकांना आवडलं नाही. अजितदादा पण हीच गोष्ट बोलतात की त्यांना सोडायची होती खासदारकी आणि मग ते स्वतःच अजित पवारांना म्हटलं, वारंवार सभेत अजित पवार सांगतात ही गोष्ट. तुमच्या मतदारसंघात असं याच्याबद्दल काय म्हणणं आहे? ठीक आहे ना, म्हणजे हा अजितदादा आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यातल्या चर्चेचा भाग आहे आणि हे वस्तुस्थिती आहे की अनेक वेळा त्यांनी असे संकेत दिले की आता मी राजकारणामध्ये राहू इच्छित नाही, मला पक्ष सोडायचा आहे, मला राजकारण सोडायचं आहे, मला माझ्या अभिनय क्षेत्रावर लक्ष द्यायचं आहे. एकदा तर ते राजीनामा घेऊन गेले होते. अजितदादांनी कसं बसं त्यांना थांबवलं की आमचे आबरूचे धेंडोडे उठतील, तुम्ही आता मध्येच राजीनामा दिला तर आमचे नामोश ठेवले, म्हणून तुम्ही काम करा, 5 वर्ष थांबा, आता नंतर काय तो निर्णय घ्या. इथे शिवनेरी या मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, इथनं असा उमेदवार दिला गेला आणि तिथे आपल्याला त्यांच्या भूमिकेमुळे त्यांची जी इमेज राहिली, स्क्रीन इमेज, त्याचा त्यांना फायदा झाला असं तुम्हाला वाटतं का? कारण हा मतदारसंघात सुरुवातीला 2019च्या निवडणुकीमध्ये जर आपण विचार केला तर त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान त्यांची जी मालिका आहे स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, ती मालिका अतिशय टॉपला होती आणि पीकला असल्यामुळं त्या मालिकेमध्ये त्यांनी मालिकेचा इतिहास असेल, मालिकेचे प्रसंग त्यांच्या प्रचारामध्ये त्यांना जसे उपयोगाचे असतील तशाप्रमाणे जे करत गेले. जनतेला असं दाखवायचे, बॉडी लँग्वेज त्याची अशी असायची की मी महाराजच आहे. त्यामुळं लोकांना कुठेतरी गैरसमज झाला
आणि महाराज महाराज म्हणून त्याचा त्यांना फायदा झाला. पण मग जातीय समीकरण पण जुळून आली. तुमचं स्टेटमेंट आलं होतं गेल्या वेळेस निवडणुकांच्या वेळेस. हा त्यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी टाकलेला डाव होता. बरं. त्यांना माझ्याकडनं काहीतरी वधून घ्यायचं होतं चुकीचं. त्याचा विषय असा झाला की मातोश्री बंगल्यावर आमच्याकडं काही प्रचाराच्या संदर्भामध्ये चर्चा करायला गेलो असता एका चॅनलचं मी नाव घेणार नाही त्या पत्रकाराला त्यांनी तिथं पाठवलं आणि 4 वेळा त्या पत्रकाराने 2 वेळा हटकलं. तो सांगायचा की अमोल कोल्हे उभा राहणार आहे, तुमचं काय मत? म्हटलं राहू दे ना, काय हरकत नाही. नंतर शेवटी आला म्हणे नाही, एक माझ्याकडे बातमी आली आहे, एक स्ट्रॉंग मराठा उमेदवार तुमच्या विरोधामध्ये शरद पवारांनी द्यायचं ठरवलं आहे. तर म्हटलं कोण आहे स्ट्रॉंग मराठा उमेदवार? तर ते म्हणे डॉक्टर अमोल कोल्हे. आता मी साहजिकच बोलून गेलो की डॉक्टर अमोल कोल्हे स्ट्रॉंग मराठा नाही तर माळी आहे. आता याच्यामध्ये चूक काही वस्तुस्थिती मांडली, पण त्यांनी डॉक्टर अमोल कोल्हे मराठा नसून माळी आहे एवढंच वाक्य फिरवलं आणि लोकांमध्ये गैरसमज करून दिला. ते एक माझ्या पराभवाचं मोठं कारण असू शकतं. त्यांनी एक आता मधल्या काळात तुमच्यावरती आरोप केले की काय तुम्ही डिफेन्समध्ये तुमच्या कंपनीचे तुम्ही फक्त त्या संदर्भातले प्रश्न उपस्थित केले वारंवार. त्यांचं तुम्हाला काय म्हणतात की ते व्यावसायिक राजकारणी म्हणतात, व्यावसायिक राजकारणी. आता मी प्रश्न विचारलेत गेल्या 15 वर्षामध्ये त्याची संख्या आहे साधारण 2200. आता 2200 प्रश्नांपैकी माझे संरक्षण खात्यामध्ये जे प्रश्न विचारले ती संख्या आहे फक्त 66. 3% सुद्धा नाही. मी ॲग्रिकल्चर विषयावर प्रश्न विचारले जवळजवळ 150-200. हेल्थ आणि वेलफेअरवर प्रश्न विचारले 200. साहजिक आहे प्रत्येक खात्यावर म्हणजे परराष्ट्र धोरण असेल, संरक्षण धोरण असेल, शेतीविषयक धोरण असेल, आरोग्याचं असेल, ह्या ग्रामविकासाचं असेल, या सगळ्या विषयावर प्रश्न विचारले. आता प्रश्न विचारले म्हणजे मी एकटा नाही, माझ्याबरोबर जे प्रश्न विचारले त्याच्यामध्ये सहभागी खासदारसुद्धा असतात. ज्या ज्या प्रश्नावर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यामध्ये सुप्रिया सुळेसुद्धा आहेत. म्हणजे याचा अर्थ सुप्रिया सुळेची डिफेन्सची कंपनी आहे का? विनायक राऊत आहेत, तसा अर्थ होऊ शकतो का? विजयसिंह मोहिते पाटील खासदार होते, त्यांचंही तसं होऊ शकतं का? हे फक्त लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. शेतीचा आणि कांद्याचा प्रश्न खूप ऐरणीवरती होता. त्यांचं म्हणणं आहे तुमच्यावरती आरोप केला होता की त्याच्यावरती प्रश्न उपस्थित केला गेला नाही, त्या तुम्ही भूमिका घेतली नाही कांद्याच्या प्रश्नावरती. त्यांचं हे अज्ञान आहे. त्यांनीच कुठलाही प्रश्न कधीही उचलला नाही. एक भाषण जोराजोरात बेंबीच्या देठापासून ओरडून संसदेमध्ये केलं कांद्याच्या विषयी, ते सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये. अगोदर तर निवडणूक लढवायचीच नाही, हे मला करिअरच नको आहे, पण निवडणूक लढवायच्या विचार मनात आल्यानंतर बेंबीच्या देठापासून संसदेमध्ये ओरडून प्रश्न विचारणं, एकच प्रश्न. शिवाय कांद्याची माळ घेऊन कडनं 4.5-5 वर्ष तुम्हाला कांदा आणि शेतकरी दिसला नाही. शेवटचे 6 महिने तुम्हाला निवडणूक लढवायची म्हणून शेतकऱ्यांची आठवण झाली. मी शपथपूर्वक सांगू इच्छितो की त्यांच्यापेक्षा तिप्पट प्रश्न माझे आहेत. शेतीविषयक, कांद्याच्या विषयी आंदोलनं केलीत, दिल्लीत केलीत, मंचरला केलीत, इथंही सगळीकडे केलीत. माझ्या सरकारच्या विरोधामध्ये सुद्धा मी भूमिका घेतली, कारण ही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सेम झालं होतं याच्याबाबत. बैलगाडा शर्यत हा खूप महाराष्ट्रभर गाजलेला मुद्दा आहे. म्हणजे तुमच्या मतदारसंघातल्या बैलगाडा शर्यत खूप फेमस आहेत. त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं होतं की मी आश्वासन दिलं, मी पूर्ण केलं आणि मग मी पूर्ण करून काय पुढे बारी पुढे घोडी धरेल असं त्यांनी सांगितलं होतं. ही बैलगाडा शर्यत चालू होण्यासाठी सरकारच्या राज्य शासनाच्या वतीनं मोठे मोठे वकील तिथं अपॉइंट केले दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये लढण्यासाठी. 7 वर्षाचा खूप मोठा संघर्ष होता, लढा होता, गव्हर्नमेंट लढलं. त्यासाठी महेश लांडगे असेल, मी असेल, आम्ही सगळ्यांनी त्यांना वकिलांशी चर्चा करून त्यांना माहिती पुरवली की बैल कसा पळू शकतो, बैलाची पळण्याची क्षमता कशी आहे, त्याचा छळ कसा होत नाही, ह्या सगळ्या पटवून दिल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये मोठ्या मोठ्या वकिलांनी बाजू मांडली आणि 2021ला बैलगाडा शर्यती चालू झाल्या. यांनी काय केलं? फक्त एक भाषण केलं जोरामध्ये आणि बैलगाडा शर्यती चालू झाल्यानंतर घोडीवर येऊन घाटामध्ये पळवला. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही कुठेही गेला तर बैलगाडा क्षेत्राशी संबंधित मदत करणारा कोण आहे तर लोक माझंच नाव घेतात. यांना फक्त घोडीवरचा खासदार एवढंच लोकांची ओळख आहे, बैलांची नाही. प्रदीप, आता तुम्ही आता महायुतीकडनं लढतायत, तिकीट आणण्यापासून बऱ्याच गोष्टी मधल्या काळात झाल्यात. अशी कुजबूज आहे की मित्र पक्षातले काही नेते नाराज आहेत, काही मोठे नेते दिसून येत नाहीत प्रचारामध्ये. तुम्हाला वाटतं महायुतीतल्या सगळ्या पक्षांचं आणि सगळ्या नेत्यांचं तुम्हाला समर्थन? गैरसमज आहे, विरोधी पक्षानं पसरून दिलेला गैरसमज, गोड गैरसमज आहे. महायुतीतले सगळे घटक पक्ष आज माझ्याबरोबर आहेत. सगळे सहकारी एकत्र एकजूट करून प्रचार करतात. शिरूरमध्ये सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते एकत्र फिरतात. त्यामुळं
महायुतीमध्ये समन्वय नाही, एकत्र नाही, ह्या फक्त बदनाम करण्याच्या चर्चा आहेत. वस्तुस्थिती अशी की सगळे कार्यकर्ते एकत्र आहेत. खूप खूप धन्यवाद शिवाजीराव आढळराव पाटील तुमचे, आणि तुम्ही आज प्रचाराच्या धामधुमीतून वेळ काढलात आणि निवडणूक यात्रामध्ये 24 सहभागी झालात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. चला.